माझा एक प्रश्न आहे. बेसिकली सगळ्या ज्या आर्ग्युमेंट बघतोय आम्ही, म्हणजे न्यायालयात असेल किंवा आसिम यूज टू बी देअर ॲट स्पीकरच्या इथे, एक लिगल आहे म्हणून दरवेळेला ते सांगायचं जायचं की 10th शेड्यूल जरी असलं तरी इथे नेतृत्व बदल झाला आहे, त्यामुळे देर इज नो क्वेश्चन ऑफ मर्जर. तर आसिम सर, ते डू यू ॲक्सेप्ट दिस? अशा पद्धतीने खरोखरच नुसतं नेतृत्व बदल आहे आणि असं असेल तर डज इट लीड टू अ व्हायोलेशन ऑफ 10th शेड्यूल? एक आम्ही वाचतोय, यू आर द एक्सपर्ट, किंवा उद्धवजींना विचारायचं होतं, मग नुसतंच नेतृत्वाबद्दल सीमित हा प्रश्न राहतो किंवा हे पूर्ण व्हायोलेशन करून मग जसं तुम्ही म्हणाला तसं हा कटाचा भाग होतो? कॅन यू एक्सप्लेन इन दॅट? माझे मित्र रोहित शर्मा यांनी पण मगाशी सांगितलं तेच. पुन्हा एकदा सांगतो की नेतृत्व बदल हा कोणत्या विधिमंडळामध्ये झाला की मूळ राजकीय पक्षामध्ये झाला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मूळ राजकीय पक्ष हा महत्त्वाचा आहे, कारण की त्यांनी पण मगाशी सांगितलं, मी पण सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा वेळोवेळी इलेक्शन झाल्यावर अस्तित्वात येत असतो आणि त्याचं आयुष्य 5 वर्षाचं असते, जेव्हा की मूळ राजकीय पक्ष याचं आयुष्य त्याची स्थापना झाल्यापासून चिरंतन स्वरूपाचं असते, जोपर्यंत तो पक्ष बंद होत नाही. आणि त्यामुळे नेतृत्व बदल असा झालेलाच नाही आहे. नेतृत्व बदल न होता, आणि म्हणून काय झालं आहे की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीस धरलेली आहे. आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं. त्यांनी काय सांगितलं, एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते, म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे. ते सांगत होते की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही. विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे, याचा अर्थ जनता मुख्य आणि बहिरी नाही. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे, तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही. जबरदस्तीने यांनी स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवरदेव असं सांगितलेलं आहे, तसं नाही आहे असं माझं म्हणणं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.